विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हा जो आपला पेपर आहे, यामध्ये 6व्या सत्रामध्ये जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये संत वाङ्मय, पंत वाङ्मय आणि तंत वाङ्मय याचा आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा आहे. गेल्या अनेक तासिकेमध्ये आपण संत वाङ्मयातील संत तुकाराम, स्वतःचा स्वतंत्र असं संप्रदाय निर्माण करणारे समर्थ रामदास, या दोन संतांच्या वाङ्मयाचा आपण काय केला अभ्यास केला. पंडिती काव्याचा अभ्यास करत असताना संत काव्य आणि पंडित काव्य यामध्ये काय फरक आहे हे आपण अभ्यासलं. त्यानंतर पंडित कवी श्रीधर त्यांची असलेली रचना, त्यानंतर वामन पंडित, श्रीधर आणि मोरोपंत अशा 4 पंडित कवींच्या एकूणच वाङ्मयाचा आपण धावता आढावा या काही तासिकेमधून घेतला. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील तिसरा जो भाग आहे तो म्हणजे शाहिरी काव्य. आज आपल्याला शाहिरी काव्याच्या अनुषंगाने काय करायची चर्चा करायची. म्हणजे 13व्या शतकापासून सुरू झालेला हा जो मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास आहे 1818 पर्यंत, त्यामध्ये आपण प्रामुख्याने संत काव्य, पंडित काव्य आणि शाहिरी काव्य अशा आपल्याला 3 धारा या ठिकाणी दिसून येतात. आता शाहिरी काव्य हे संत काव्य आणि पंडित काव्य यांच्यापेक्षा वेगळे आहे. संतांच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा अगदी वेगळी आणि स्वतंत्र वळणाची असणारी ही कविता आहे. हिला आपण शाहिरी काव्य किंवा शाहिरी कविता असं देखील म्हटलं जातं. विशेषतः राम जोशी, अनंत फंदी, सगन भाऊ, प्रभाकर, होनाजी बाळा, परसराम इत्यादी शाहिरांच्या लेखणीतून आणि वाणीतून निघालेले हे जे काव्य ते डप आणि तुंतुण्याची साथ घेऊन लोकांचे रंजन करू लागले. आता या शाहिरी काव्याचे विषय वेगळे आहेत, लक्षात घ्या, आणि प्रेरणाही वेगळ्या आहेत. जसं आपण संत काव्य, पंडित काव्य यांचे विषय वेगळे होते, प्रेरणा देखील वेगळ्या होत्या. आपण संत काव्य आणि पंडित काव्य यांची तुलना करत असताना असं पाहिलं की बुडती हे जन न देखिवे डोळा म्हणून येतो कळवळा. या कळवळ्या पोटी संतांनी काय लिहिलेले वाङ्मय लिहिलेले. वाटे चरित्र त्यांचे काही तरावया गावे ही पंडित कवींची भूमिका. स्वतःचा उद्धार करण्यासाठी त्यांनी धार्मिक ग्रंथाची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. आता शाहिरी जे काव्य आहे या काव्याचे विषय देखील वेगळे आहेत आणि यांच्या प्रेरणा देखील वेगळ्या आहेत. त्याचं कारण असं आहे की आपल्याला असं दिसतं की साधारणपणे मराठी सत्ता ही पेशव्यांच्या काळामध्ये स्थिर झाली होती आणि पेशव्यांना प्रभावी असा विरोधक या ठिकाणी राहिला नव्हता. उत्तरेकडे मराठा फौजा घोडदौड करीत होत्या. राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्लीपर्यंत त्यांनी मजल मारली होती. दिल्लीच्या तख्तावर कुणाला बसवायचं हे मराठी ठरवलं होतं आणि असा मराठ्यांचा वैभवाचा काळ होता आणि त्यामुळे साहजिकच फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पैसा येऊ लागला. आणि मग पैसा आल्यानंतर रंगेल आणि विलासी जीवन आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतं आणि त्यातूनच मग आपल्याला असं दिसतं की शाहीर, त्यांची शाहिरी या ठिकाणी बहरलेली दिसून येते. आता संतांनी काय केलं की लोकजीवनाला आणि लोकमानसाला ईश्वर भक्ती शिकवली. वेळप्रसंगी त्यांनी ते समाजाभिमुख बनले. समाजाला जाग करण्याचं काम देखील संतांनी केलं. याशिवाय भक्तीचं महात्म्य देखील त्यांनी प्रतिपादन केलं हे आपण पाहिलं. आता पंडितांनी मात्र पंचमहाकाव्यातील किंवा रामायण, महाभारत या 2 ग्रंथाचा आधार घेऊन विविध आख्यान काव्य लिहिली. आता त्यामुळं संत काव्यामध्ये आणि पंडित काव्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक जीवन दिसतं. परंतु शाहिरी काव्य हे संत काव्य आणि पंडित काव्यापेक्षा वेगळे. यामध्ये धार्मिक, आध्यात्मिक जीवन येत नाही. आध्यात्मिकतेचा, धार्मिकतेचा स्पर्श तुम्हाला शाहिरी काव्यामध्ये दिसत नाही, जो की आपल्याला संत काव्य आणि पंडित काव्याचा स्थायी भाव दिसतो. तसं या ठिकाणी दिसत नाही. तो लोकजीवनातील विविध प्रसंग
समोर जीवावर उदार होऊन पराक्रम करणारे वीर पुरुष आणि आपल्या रूपगुण सौंदर्याने घायाळ करणाऱ्या रूपयवना, मोह घालणाऱ्या रूपयवना, त्यांचे परमोत्कट भाव आणि भोवताच्या वातावरणातील रगेलपणा आणि रंगेलपणा, या साऱ्यांमधून काय झालं पहा, शाहिरी काव्य आपल्याला या ठिकाणी जन्माला आलेलं दिसतं पहा. आणि त्यामुळं लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात मांडणारे, लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात लोकांसाठी मांडणारे शाहीर हे खरे लोककवी होत, असं अभ्यासकांनी मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे पहा. पारलौकिक जीवनापेक्षा त्यांना ऐहिक जीवनाचा फार लोभ आहे पहा, लक्षात घ्या. त्यांना संसाराची लालसा आहे, जी तुम्हाला संत काव्यामध्ये आणि पंडित काव्यामध्ये दिसत नाही. संसाराची आसार्थ त्या ठिकाणी दिसते पहा. त्यांना संसाराची लालसा आहे आणि पराक्रमाची बेहोशी. त्यामुळे समकालीन जीवनाचा पुरेपूर प्रत्यय आपल्याला शाहिरी काव्यामध्ये येताना दिसतो पहा. म्हणजे संत काव्य आणि पंडित काव्यापेक्षा शाहिरी कविता यामुळे वेगळी पहा की त्याच्यामध्ये आध्यात्मिकतेचा धार्मिकतेचा स्पर्श नाही. पारलौकिक जीवनापेक्षा लौकिक जीवनावरच आपल्याला हे काव्य फार मोठ्या प्रमाणामध्ये भरलेलं दिसतं पहा. आणि त्यामुळं मन आदवंत सारखे अभ्यासक शाहिरी काव्याबद्दल असं म्हणतात पहा की संत काव्य महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचे प्रतिबिंब असले तर शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. मना आदवंत यांनी काय म्हटलंय पहा की संत काव्य हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचं काय पहा प्रतिबिंब आहे, तर शाहिरी काव्य हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब असल्याचं मत त्यांनी मांडलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं पहा. तर विपा दांडेकर यांनी शाहिरी कवितेबद्दल असं मत व्यक्त केले पहा. मराठ्यांचे मनगट. विपा दांडेकर यांनी काय म्हटलं पाहिजे की शाहिरी काव्य म्हणजे काय, तर शाहिरी काव्यातून कोणत्या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो, तर मराठ्याचे मनगट, मराठ्यांचे मन, मराठ्यांच्या भावभावना, मराठ्यांचे आचार विचार, मराठ्यांचा पोशाख आणि मराठ्यांचा मानधने मोठेपणा या सर्वांचे प्रतिबिंब लावण्यात व पोवाड्यात उत्तम प्रकारे पडले आहे. हे खरे मराठी काव्य होय. काय म्हटले पहा की हे खरे मराठी काव्य आहे. त्याचं कारण असं पहा की महाराष्ट्रीयन माणसाचं मन, त्याची ताकद, त्याच्या भावभावना, त्यांचे आचार विचार आणि त्यांचा पोशाख, त्यांचं मानधनी मोठेपणा या सर्वांचं प्रतिबिंब आपल्याला प्रामुख्यानं लावणी आणि पोवाड्यात पडलेलं दिसून येतं. आता शाहीर हे जे नाव आहे पहा, हे नाव बहामनी राज्याच्या अंमलापासून म्हणजे अरबी फारसी भाषातून येऊन मराठीत ते रूढ झाले पहा. शाहीर व शाहिरी म्हणजे कवी आणि कविता. शाहीर व शाहिरी म्हणजे कवी आणि कविता. शाहीर म्हणजे काय तर कवी आणि शाहिरी म्हणजे काय तर कविता. ही दोन्ही मराठी संस्कृतीतच आहेत पहा. हे जरी बहामनी काळापासून नाव जरी रूढ झालं असलं तरी शाहीर आणि शाहिरी, शाहीर म्हणजे कवी आणि शाहिरी म्हणजे त्यांची कविता, हे दोन मराठी संस्कृतीतच आहेत पहा. आणि त्यामुळं त्यांच्यात नावाखेरीज परकीय संस्कृतीचा भाग नाही. त्या राजवटीत केवळ ऐट म्हणून हे शब्द स्वीकारले गेले इतकेच, असे मना सहस्त्रबुद्धे यांनी नाव नोंदवलेले पहा. आणि त्यामुळे शाहीर म्हटला म्हणजे लावण्या आणि पोवाडे रचणारा कवी असा अर्थ सर्वसामान्य मनामध्ये ठसतो पहा. तर शाहिरी काव्याच्या अनुषंगानं प्रस्तावनेमध्ये आपण असं पाहिलं पहा की संतांच्या आणि पंडितांच्या कवितेपेक्षा शाहिरी काव्य कसं पहा वेगळे अशा राम जोशी, आनंद पंदी, सगन भाऊ, प्रभाकर, होनाजी बाळा इत्यादी शाहिरांनी त्यांच्या लेखणीतून आणि वाणीतून निघालेले हे जे काव्य ते डप आणि तुंतुण्याची साथ घेऊन ते मराठी माणसामध्ये काय लागलं पहा प्रगट होऊ लागलं. संत काव्यानं लोकजीवनाला ईश्वर भक्ती आपल्याला ठिकाणी शिकवली पहा. वेळ प्रसंगी ते समाजाभिमुखी झाले. पंडिती काव्यानं मात्र हे जे पंचभूत आहेत, रामायण आहेत, यांच्या उपकथनावर काय केलं पहा आख्यान काव्य लिहिलं. शाहिरांनी मात्र त्या काळामध्ये त्यांच्या अवतीभोवती घडणारे जे प्रसंग आहेत, त्यांच्या लोकजीवनातील विविध प्रसंग असतील, समोर जीवावर उद्धार होऊन लढणारे वीरपुरुष असतील, त्यांच्या पराक्रमाच्या गाथा,
हे त्यांनी लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात का. आणि त्यामुळं मन आदवंत यांनी असं म्हटलं पहा की संत काव्य हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचं प्रतिबिंब आहे, तर शाहिरी काव्य हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब आहे. किंवा वि प दांडेकर यांनी देखील मराठ्याचे मन, मराठ्यांच्या भावना, मराठ्यांचे मनगट, मराठ्यांचे आचार विचार, मराठ्यांचा पोशाख, मराठ्यांचा मानधनी मोठेपणा याचे प्रतिबिंब कुठे दिसते बा आपल्याला, तर लावणीत आणि पोवाड्यामध्ये दिसते. तर शाहीर आणि शाहिरी, शाहीर म्हणजे कवी आणि शाहिरी म्हणजे त्यांची कविता. थोडक्यात शाहीर म्हटलं म्हणजे लावण्या आणि पोवाडे रचणारा कवी असा आपण त्याचा अर्थ घेतो. आता शाहिरी कवितेचे प्रामुख्याने 2 अंग आहेत पहा. त्यामध्ये त्याचा पहिलं जे अंग आहे ते म्हणजे पोवाडा आहे पहा. पोवाडा, पोवाडे आणि लावण्या ही शाहिरी कवितेचे काय आहेत पहा 2 अंग आहेत. तर पोवाडा म्हणजे काय पाहतं, वीराच्या पराक्रमाचे, लक्षात घ्या, त्याच्या बुद्धिमत्तेचे, सामर्थ्याचे, गुणकौशल्याचे काव्यात्मक वर्णन किंवा स्तुती होय. पोवाडा म्हणजे काय, तर वीरपुरुषाच्या किंवा एखाद्या विद्वानाच्या, वीरपुरुषाच्या पराक्रमाचे, एखाद्या विद्वानाच्या बुद्धिमत्तेचे, त्यांच्या सामर्थ्याचे, गुणकौशल्याचे वर्णन किंवा स्तुती म्हणजे काय पोवाडा. म्हणजे पोवाडा हा कोणावर लिहिला जातो, तर पराक्रमी पुरुषावर लिहिला जातो. लक्षात घ्या, नेबळट, पळपुट्या, घाबरट, भित्र्या माणसावर पोवाडा लिहिला जात नाही. तर त्याचं कार्य हे दखलपात्र असलं पाहिजे. लक्षात घ्या, सामान्यांपेक्षा त्याचं कार्य हे वेगळं असलं पाहिजे, त्याच्यावरच पोवाडे लिहिले जातात. आणि त्यामुळे मग तुम्हाला असं दिसतं पहा की जे पोवाडे आहेत, छत्रपती शिवाजीराजे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवबावर पहिला पोवाडा लिहिला. अशा जिजाऊनं शिवबावर पोवाडा लिहून घेतला होता, परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं पहा की ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर पोवाडा लिहिलेला दिसतो पहा. सांगायचा मुद्दा असा आहे पहा की पराक्रमी माणसावर त्यांनी गाजवलेल्या कर्तृत्वावर पोवाडे लिहिले जातात. आपण पोवाडा हा जो शब्द आहे तो अधिक वध म्हणजे ठासून स्तुती करणे या शब्दापासून बनलेला आहे पहा. पण मना सहस्त्रबुद्धे यांनी पोवाड्यास कीर्तिकाव्य असं म्हटलेलं आहे. कीर्तिकाव्य, त्या व्यक्तीची कीर्ती काव्यात्मक स्वरूपामध्ये पोवाड्यातून मांडली जाते पहा. आणि त्यामुळं मनुष्य देह व त्यांच्या संबंधाने अंगतूक आलेले अभिमान आणि आसक्ती, काय म्हटलं पहा की मनुष्य देह हा जो मानवी देह आणि त्याच्या संबंधाने आलेले अभिमान आणि आसक्ती, तर माणसाला अभिमान असतो, अनेक गोष्टीची आसक्ती असते पहा. तर याच्या पलीकडे जाणारा तो काय असतो पहा, वीर पुरुष असतो. लक्षात घ्या. आणि अशा वीरांचेच पोवाडे काय होतात पहा, गायले जातात. मराठी साहित्य समालोचनकार वि.सी. सरवटे यांच्या मते पोवाडा या कवनाची उत्पत्ती धर्ममूलक आहे. आता पोवाड्याची उत्पत्ती कशी झाली याविषयी अनेक अभ्यासकांनी काय केलेत पहा, मतं मांडलेली आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये मराठी साहित्य समालोचनकार वि.सी. सरवटे यांचं असं मत आहे की याची जी निर्मिती ती धर्ममूलक आहे. आपल्याकडे काय होतं, पूर्वी गोंधळ घालण्याचा प्रकार होता पहा. तर नामदेवाच्या काळी हा प्रकार आपल्याला दिसतो पहा. तर गोंधळातून पोवाडा हा प्रकार पुढे आला असावा असं त्यांनी म्हटलेले पहा. गोंधळात प्रथम मोठ्या देवतेचे नमन, नंतर काही कथाभाग. तर पोवाड्यामध्ये देखील सुरुवातीला तसंच असतं पहा की नमनाचा प्राथमिक भाग पोवाड्यामध्ये राहिलेला आपल्याला या दिसून. म्हणजे पोवाड्यामध्ये सुरुवातीला देखील ओम नमो जगदंबे, नमन तुझा आंबे, करुणी प्रारब्धे असं नमन केलं जातं पहा वेगवेगळ्या देवदेवतेला. महाराष्ट्राचे जे दैवत मानतात, पंढरपूर, तुळजाभवानी, खंडोबा, यांना नमन करून पोवाड्याला सुरुवात केली जाते पहा. आणि पोवाड्याची जी रचना असते पहा ती धावती, ओघवती, तुटक पण आवेशपूर्ण भाषा, यामुळे ती ऐकताना श्रोत्यांच्या मनात वीररस तयार होतो. लक्षात घ्या, म्हणजे श्रोत्यांच्या मनामध्ये वीररसाची निर्मिती होते, त्यांचे देहभान हरपते
पोवाडा हे केवळ श्राव्य काव्य नाही होते, ते दृश्य काव्य आहे. तर पोवाडा हा केवळ ऐकायचा नाही, लक्षात घ्या, त्याचं सादरीकरणाला देखील तेवढंच महत्त्व आहे. पहा, आपण पाहतो अनेक पोवाडेकार आपल्याकडे, देशमुख फार मोठे पोवाडाकार होऊन गेले. पहा, ते त्यांचे पोवाडे आपण आजही काय करतो, पहा, ऐकतो. आणि त्यामुळे मराठी साहित्य या पोवाड्यांना अत्यंत महत्त्व असल्याचं म्हटलंय. पहा, विका राजवाडेने त्यास चंपू काव्य असं देखील म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये ते श्रावण काव्य नाही तर दृश्य काव्य आहे, आणि त्यामुळे ते चंपू काव्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, आणि त्यामुळं हे जे शाहिरी वाङ्मय आहे, पहा, लक्षात घ्या, हे शाहिरी वाङ्मय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचं कारण असं आहे, पहा, की ते मराठ्यांच्या सामुदायिक भावजीवनाचे चित्र आपल्याला शाहिरी काव्यामध्ये दिसतात. आणि त्यामुळं विका राजवाडे यांना ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने बकरीपेक्षाही पोवाडे त्यांना खूप महत्त्वाचे वाटतात. बकरीपेक्षाही त्यांनी पोवाड्यास काय केले, पहा, ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने वरचे स्थान दिलेले. कारण पोवाड्यामध्ये ऐतिहासिक सत्य त्या ठिकाणी मांडलेले. पहा, पोवाडे म्हणजे मराठ्यांचा काव्यमय इतिहास होय असं मत त्यांनी मांडलेले. पहा, आणि त्यामुळं पोवाड्यातून वीररसाचा आविष्कार होतो प्रामुख्याने, बरं का. आणि त्यामुळं तत्कालीन पराक्रमाचे वर्णन आणि राजकारणातील काही महत्त्वपूर्ण घटनांचे उल्लेख त्यात येतात, पहा, लक्षात घ्या. आणि त्यामुळं जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील जे महत्त्वपूर्ण घटना आहेत त्यावर पोवाडे लिहिलेले दिसतात. शाहिस्तेखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटं तोडणं, हा हे प्रकार शाहिस्तेखानावरचा पोवाडा असेल, किंवा अफजल खान वधाचा प्रसंग असेल, किंवा आग्र्याहून सुटका असेल, किंवा सुरतची लूट असेल, यासारख्या कितीतरी प्रसंगावर आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे लिहिलेले दिसतात. किंवा अलीकडच्या काळामध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिराव फुले असतील, इंदिरा गांधी असतील, राजकीय पुरुषांमध्ये, यांच्यावर देखील पोवाडे लिहिलेले आपल्याला दिसून येतात. तर सांगायचा मुद्दा असा आहे, पहा, की त्यांचं जे कार्य आहे ते कार्य हे अलौकिक स्वरूपाचं असलं पाहिजे, पण लक्षात घ्या, म्हणजे लोकोत्तर कार्य असणं त्यांचं गरजेचं आहे. पण त्यामुळं पोवाड्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं ज्याच्यावर पुन्हा पोवाडा लिहिला आहे, पण त्याचा पराक्रम या ठिकाणी गायलेला असतो. आणि त्यामुळे कधी कधी पोवाड्यामध्ये अवास्तव स्तुती देखील येताना आपल्याला दिसते, पहा. आणि त्यामुळं पोवाड्यातून स्तुती करतानाही पराक्रमातील नेमका भावनोद्दीप भाग शाहिराने उचलला. त्यांनी पोवाडा लिहित असताना ऐकीव माहिती, कल्पनाविलास, अतिशयोक्ती यांच्या मदतीने तो पोवाडा लिहिलेला आहे, पहा. आता अव्वल इंग्रजी काळामधील काही पोवाड्याचा अपवाद वगळल्यास नंतरच्या काळामध्ये शाहिरांनी सामान्य लोकांवर पोवाडे लिहिले, पहा, बरं का. पण ते अपवाद मत, फारसे नाहीत. आणि त्यामुळं पोवाडे हे पराक्रमी आदर्श व्यक्तीच्या जीवनावर आणि कर्तृत्वावर आधारित होते. पोवाडे पराक्रमी माणसावर, आदर्श व्यक्तीच्या जीवनावर, त्यांच्या कर्तृत्वावर हे लिहिलेले असतात, पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोवाड्यामधून समोर बसणाऱ्या रसिकांना, श्रोत्यांना, तरुणांना त्यांच्यातील वीरत्वाला आव्हान केलं जातं, पहा. त्यांच्यामधील वीररसाला आव्हान केलं जातं. आणि त्यामुळं पोवाडा हा राष्ट्रीय भावनेने भारावलेला वाङ्मयीन प्रकार आहे. त्यात राष्ट्रीय भावनेला काय असतं, पहा, आव्हान असतं, असं देखील अभ्यासक काही मत नोंदवतात, पहा. आपल्याला कधी कधी पोवाड्यामध्ये चाटुस्तुती, अतिशयोक्ती, गुणवर्णन, आज्ञेनुसार लेखन यासारखे काही धोकेही दिसतात. परंतु तरीही राष्ट्रीय भावनेला आव्हान करण्याचा त्यातील गुण आपल्याला दुर्लक्षिता येत नाही, पहा. आणि त्यामुळे शूरमर्दाचा पोवाडा शूरमर्दाने ऐकावा अशी जाणीव आपल्याला पोवाडेकारांना करून दिलेली दिसून येते. आणि त्यामुळेच पोवाड्यांना शिवकाल आणि पेशवे काळातील राष्ट्रीय कविता असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं आज आपल्याला मराठीतील 300 पोवाडे, जवळजवळ 300 पोवाडे किती उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. आता त्यापैकी शिवकालातील 4 आहेत, शाहू कालातील 3 आहेत,
पेशवे काळामध्ये 150 आहेत पहा, आणि उरलेले अव्वल इंग्रजी काळामध्ये दिसून येतात पहा. पेशवे काळातील सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव यांच्याच काळावर अधिक पोवाडे आहेत पहा. आणि त्यामुळं मराठी साहित्यातील अत्यंत पराक्रमाचे व रोमहर्षक अनेक प्रसंग पोवाड्यात येऊ शकले नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या लढाईपासून मराठी शाहीला उतरती कळायला लागली पहा, ते म्हणजे 1761ला पानिपतची तिसरी लढाई झाली. आता या लढाईमध्ये अनेक मराठ्यांनी फार मोठा पराक्रम गाजवला, तर त्यांच्यावर मात्र फारसे पोवाडे लिहिलेले आपल्याला दिसत नाहीत त्या घटनेवर. आणि त्यामुळे संभाजी, राजाराम, पहिला बाजीराव यांच्यावर देखील पोवाडे फारसे लिहिलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीत. आणि त्यामुळं आता हे जे पोवाडे आहेत पहा, पोवाड्यांची रचना मात्र स्वयंस्फूर्त नाही पहा. त्यांना कोणीतरी सांगितलं म्हणून त्यांनी पोवाडे लिहिलेत असं अभ्यासकांनी मत नोंद राहिलं पहा. आता त्यांनी पोवाडा लिहिल्यानंतर काहींनी त्यांना वतन, गाव, इनाम दिल्याचा देखील उल्लेख आपल्याला दिसून येतात पहा. शिवरायाचा वीरमल गायल्यामुळे शिवरायाने इनाम घोडा बक्षीस दिला, शेरभर सोन्याचा तोडा हातात घातला, असे आगिनदासाने अफजल खान वधाच्या शेवटी सांगितले. तर अफजल खान वधावर आगिनदासानं जो पोवाडा लिहिला आहे, त्या पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांना आपल्याला कसं गाव इनाम दिलं आणि सोन्याचा तोडा कसा आपल्या हातामध्ये घातला हे त्यांनी सांगितलेलं या ठिकाणी दिसून येतं पहा. आणि त्यामुळं हे जे पोवाडे आहेत पहा, ते अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला असे दिसून येतात पहा. आज असे पहा की स्वराज्य लयाला गेलेले राष्ट्रातील पराक्रम संपला नाही, तरीसुद्धा आज देखील पोवाडे लिहिल्या जातात पहा. आणि त्या पोवाड्यामधून त्या काळातील पराक्रमी पुरुषाचे, एखाद्या बुद्धिमान विद्वानाचे पराक्रमाचे पोवाडे गाताना आपल्याला आजही अनेक लोक दिसून येतात. आणि त्यामुळे शाहिरी काव्यामधील पोवाडा हा एक अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. उद्या ज्याला आपण शाहिरी कवितेचं दुसरं जे अंग आहे लावणी, त्याविषयी विचार करू. ठीक आहे, धन्यवाद.